मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह। शिवडी विक्रोळी भांडूपमधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। शरद पवार अजित पवार लावणार हजेरी। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबत। आतापर्यंत 207 जागांवर एकमत। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार। अमित साटम यांची माहिती। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्ये प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक। रवींद्र देवकर, दर्शन देवकरसह अन्य आरोपी अटकेत। सिगरेट उधार न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून बार मालकाची हत्या। लातूरमधल्या चाकूर तालुक्यातील नायगाव इथला धक्कादायक प्रकार। आरोपींना केली अटक। आणि दक्षिण अमेरिकेतल्या ग्वाटेमाला देशामध्ये भीषण अपघात। 15 जणांचा मृत्यू, 20 प्रवासी जखमी। दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती। तारीख 27 डिसेंबर 2025। ठिकाण भवानीपेठ कार्यालय, पुणे। शनिवारी या परिसरात सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामागचं कारणही तसंच होतं। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून एक आरोपी खाली उतरला। त्याचा चेहरा काळ्या बुरख्यानं झाकलेला होता। त्याच्या हाताला दोर बांधलेला होता। पोलीस त्याला विभागीय कार्यालयात घेऊन आले होते। तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नाही तर तो होता पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर। पालिका निवडणुकीसाठी त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरून बाहेर पडताना तो काय म्हणाला ते बघा। साधारण 1980च्या आसपास बंडू आंदेकरनं पुण्याच्या मध्यवर्ती भागात आपली टोळी निर्माण केली। पुण्यातील नानापेठ आणि गणेशपेठ परिसरात आंदेकर टोळी सक्रिय होती। विरोधी टोळीच्या गुंडांवर हल्ले करणं, खंडणी, दंगल घडवणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असे अनेक गुन्हे बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवरती दाखल आहेत। पुण्यातील गुन्हेगारी इतिहासामध्ये आंदेकर आणि माळवदकर टोळीतील संघर्ष सर्वश्रुत आहे। या संघर्षात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे मुर्दे पडले आहेत। त्यातून आंदेकर टोळीवर अनेकदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। तसंच बंडू आंदेकरला तडीपारही करण्यात आलं होतं। एका हत्या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्या प्रकरणी तो जामिनावर बाहेर आला खरा, पण आता नातवाच्या हत्येच्या आरोपात तो सध्या तुरुंगात आहे। बंडू आंदेकरची जशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तशीच राजकीय पार्श्वभूमी देखील आहे। बंडू आंदेकरची चुलत बहीण 1997 मध्ये काँग्रेसच्या महापौर होत्या, तर त्याचा चुलत भाऊ गणेश आंदेकर माजी नगरसेवक होता। बंडूची पत्नी राजश्री आंदेकर ही माजी नगरसेविका आहे, तर भाऊ उदयकांत आणि भाऊजे लक्ष्मी आंदेकर ही माजी नगरसेवक आहेत। बंडूचा मुलगा वनराजही माजी नगरसेवक होता, पण त्याची हत्या करण्यात आली। वनराज आणि उदयकांतची पत्नी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना रायगड पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपींना मदत करणाऱ्या इतर आरोपींना देखील मदत करण्यात आली आहे।
किंवा त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर त्यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलिसात फिर्याद दिली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 24 तासांच्या आत फिर्यादीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती। आरोपींनी मोबाईल फोन बंद केल्यानं आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। आरोपी हे मुंबईच्या दिशेनं आणि इतर ठिकाणी पळून गेल्याचं तपासात उघडकीस आलं होतं। आणि आता पुढची बातमी। रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। भर रस्त्यात पाठलाग करून धारदार शस्त्रांनी तब्बल 24 ते 27 वार करत मंगेश काळोखे यांना संपवण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। मुलाला सुरक्षितपणे शाळेत सोडून ते घरी परतत असतानाच दबा धरून बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला। आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। सत्ता आमचीच येईल असं म्हणत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पैज लागली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर यावेळी देखील सत्ता आपलीच येईल आणि 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान भाजपच्या नेत्यानं केलेली ही घोषणा खरी ठरली तर आपण 1 कोटी रुपये देऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास साने यांनी खरं तर विडा उचललाय। पैज हरलो तर 1 लाख देतो असं म्हणत भाजप पदाधिकारी राजू दुर्गे यांनी विडा उचलला। मी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं आमचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार शंकरभाऊ जगताप यांनी जो काल परवाच्या एका मुलाखतीमध्ये प्रण व्यक्त केला की 125 नगरसेवक आमचे 128 पैकी 125 नगरसेवक निवडून येतील अशी आमची आत्ता स्थिती आहे। आणि आम्ही भारतीय जनता पार्टीने अगोदरच अब की बार सौ पारचा नारा दिला होता। भाजपने जे ठरवलं 125 म्हणजे 128 पैकी 125 नगरसेवक त्यांचे निवडून असताना ठरवलं आणि त्याचा विडा त्यांनी उचलला। मी देखील हा विडा उचललेला आहे। जर त्यांनी 128 पैकी 125 जर आणले ना तर मी एवढंच सांगतो, मी 1-2 लाख नाही 1 कोटी रुपये द्यायची तयारी म्हणजे 1 कोटी रुपयाचा चेक त्यांनी 125 जागा आणल्या तर 1 कोटी रुपये ह्या ठिकाणी विकास आणि वैयक्तिक दिन। पालिका निवडणुकीकरता मलिकांची घराणेशाही नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। कप्तान मलिक यांच्या सोनबाई बुशरा यांना सुद्धा कदाचित उमेदवारी मिळणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याकरता 3 दिवस शिल्लक राहिलेत, तेवढेच दिवस उरलेले आहेत आणि तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही। शहरामध्ये आतापर्यंत तब्बल 9 बैठका झालेल्या आहेत, पण जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायमच आहे। 9व्या बैठकीत सुद्धा तिढा कायम राहिल्यानं आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलेला आहे। जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आली। या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे। आणि हे करत असताना 1-2 कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा भाजपचा।